नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एमपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं 21वे लेक्चर। प्रश्न क्रमांक 401, बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील टिंबटिंब या काळ्या कसदार जमिनीतून कापसाचे व ऊसाचे चांगले पीक मिळते। हा प्रश्न जालना पोलीस भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत जांभी मृदा, रेगूर मृदा, सिलिकॉन आणि अँथ्रासाइट। मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रेगूर मृदा। या रेगूर मृदेलाच काय म्हटलं जातं? काळी कापसाची मृदा असं या रेगूर मृदेला म्हटलं जातं। आणि ही मृदा आपल्याला कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळून येते? तर गोदावरी, कृष्णा, भीमा आणि तापी या नद्यांच्या प्रदेशामध्ये आपल्याला काळी कापसाची किंवा रेगूर मृदा आढळून येते। मग आपल्याला माहिती आहे हे जे कापसाचं पीक आहे, या कापसाच्या पिकाला कसं तापमान आवश्यक असतं? तर या कापसाच्या पिकाला जास्त तापमान व मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम पर्जन्य आवश्यक असतं। आणि ऊस या पिकाला कसं तापमान आवश्यक असतं? तर ऊस या पिकाला जास्त तापमान आणि जास्त पर्जन्य या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात। हे काय आहे? ऊसासाठी। आणि हे काय आहे? कापूस या पिकासाठी। आणि कापूस हा जो पिकाचा प्रकार आहे, हा पिकाचा प्रकार आपल्याला कोकणामध्ये घेतला जात नाही हे आढळून येतं। हे फक्त यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, धुळे आणि जळगाव या भागामध्येच कापसाचं उत्पादन घेतलं जातं। त्याचप्रमाणे सर्वात जास्त ऊसाचं जे पीक आहे हे कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊस हे पीक घेतलं जातं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 402, खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 9 अमरावती पोलीस शिपाई भरती 2016 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत लिग्नाइट, लिमोनाइट, हेमेटाइट आणि मॅग्नेटाइट। मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लिग्नाइट। हे काय आहे? लोह खनिजाचा प्रकार नाही किंवा लिग्नाइट हे लोह खनिज नाही। लिमोनाइट, हेमेटाइट, मॅग्नेटाइट आणि सिडेराइट हे काय आहेत? लोह खनिजाचे प्रकार आहेत। आणि लोह खनिज हे कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतं? तर लोह खनिज हे आर्कियन या खडकामध्ये आढळून येतं। आणि महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचा किती टक्के साठा आहे? तर 20% साठा आहे। व भारतामध्ये लोह खनिज किती टन मिळतं? तर 1346 कोटी टन इतके साठे भारतामध्ये आहेत आणि 20% साठे महाराष्ट्रामध्ये आढळून येतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 403, महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोठे आहे? हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर बॅट्समन पोलीस भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत पिंपरी चिंचवड, महाबळेश्वर, अकोला आणि यापैकी नाही। मित्रांनो, महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र महाबळेश्वर या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 404, कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना
ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे किंवा केव्हा करण्यात आलेली आहे? हा प्रश्न सिंधुदुर्ग चालक पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत 1980, 1985, 1990 आणि 1995. तर कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना 1990 साली करण्यात आलेली आहे. मग ही जी कोकण रेल्वे आहे, या कोकण रेल्वेच्या मार्गावरचा सर्वात मोठा बोगदा कोठे आहे? तर तो आहे कुरबुडे या ठिकाणी. आणि सर्वात उंच पूल कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे सर्वात उंच पूल हा पानवळ या ठिकाणी. रत्नागिरीमधील पानवळ हे जे ठिकाण आहे, या पानवळ या ठिकाणी सर्वात उंच पूल पाहायला मिळतो. आणि कुरबुडे या ठिकाणी सर्वात लांब किंवा सर्वात मोठा बोगदा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 405. कोणत्या जिल्ह्याची सामायिक सीमारेषा रत्नागिरी जिल्ह्याला लागून नाही? हा प्रश्न रत्नागिरी बॅट्समन पोलीस भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि रायगड. मग असा कोणता जिल्हा आहे ज्याची सामायिक सीमारेषा जी आहे ती रत्नागिरी या जिल्ह्याला लागून नाही? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातारा. हा जो जिल्हा आहे, या सातारा जिल्ह्याची सामायिक सीमारेषा रत्नागिरी जिल्ह्याला लागून नाही. सोलापूर आहे, कोल्हापूर आहे आणि रायगड या तीनही जिल्ह्यांच्या सामायिक सीमारेषा रत्नागिरी या जिल्ह्याला लागून आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 406. रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते? हा प्रश्न अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर. पर्याय क्रमांक 3 नागपूर, वर्धा आणि भंडारा. व पर्याय क्रमांक 4 लातूर, नांदेड आणि परभणी. मग रोशा जातीचं गवत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळतं? तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे जे 3 जिल्हे आहेत, या 3 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील हे जे 3 जिल्हे आहेत या ठिकाणी रोशा जातीचं गवत आपल्याला आढळून येतं. मित्रांनो, हे जे रोशा गवत आहे हे काय आहे? तर हे एक सुगंधी तेल देणारं गवत आहे आणि हे प्रामुख्याने मध्य प्रदेश या राज्यामध्ये पाहायला मिळतं. आणि मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रामधील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. हे जे गवत आहे या गवतांच्या पानापासून पामरोझा किंवा लेमन ग्रास तेल काढलं जातं. कोणतं तेल काढलं जातं? पामरोझा किंवा लेमन ग्रास हे जे तेल आहे हे रोशा या गवतापासून काढले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 407. सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी ही संस्था महाराष्ट्र राज्यात कोठे आहे? हा प्रश्न वर्धा पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत दापोडी पुणे, बेलापूर नवी मुंबई, मरोळ मुंबई आणि हिंगणा नागपूर. तर सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात दापोडी पुणे या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 408. आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे? हा प्रश्न नाशिक शहर पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे.
पर्याय दिलेले आहेत इगतपुरी, सुरगणा, कलवण आणि बागलाण। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी या ठिकाणी आहे। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 409, कुंभमेळ्याचे आयोजन दर टिंबटिंब वर्षांनी होते। हा प्रश्न नाशिक शहर पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत 12 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्षे आणि 9 वर्षे। मग कुंभमेळ्याचं आयोजन दर किती वर्षांनी होतं? तर कुंभमेळ्याचं आयोजन दर 12 वर्षांनी होतं। आणि महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कोठे होतो? तर महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरला जातो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 410, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबरच टिंबटिंब येथेही आहेत। हा प्रश्न पालघर पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत सातपाटी, रत्नागिरी, कुडाळ, श्रीवर्धन, अलिबाग व उरण, नावाशेवा व पळसपे। मग मच्छीमारीचे शास्त्रीय जे शिक्षण आहे हे शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रामध्ये मुंबई बरोबर आणखी कोठे आहे? तर सातपाटी आणि रत्नागिरी। सातपाटी हे कुठे येतं? सातपाटी हे पालघर या जिल्ह्यामध्ये येतं आणि रत्नागिरी हा काय आहे? रत्नागिरी जिल्हाच आहे। या जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत हे लक्षात घ्यायचं आहे। मग पालघर आहे, रत्नागिरी आहे आणि मुंबई अशा 3 ठिकाणी मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण घेता येतं किंवा शास्त्रीय शिक्षण मिळण्याच्या शाळा आहेत। प्रश्न क्रमांक 411, कृषी दुष्काळ कसा परिभाषित केला जातो? हा प्रश्न भंडारा पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत वेळ आणि ठिकाणावर वर्षावांचा असमान वितरणामुळे। पर्याय क्रमांक 2, मातीतील कमी ओलावा। पर्याय क्रमांक 3, पीक क्षेत्रात 30% किंवा त्याहून अधिक अपुरी पावसामुळे। आणि पर्याय क्रमांक 4, पाणी साठवून जलाशयात पाणी पुरवठ्याची कमतरता जी सामान्य पावसामुळे भरून काढली जाऊ शकते। मग कृषी दुष्काळ हा कसा परिभाषित केला जातो? तर कृषी दुष्काळ हा मातीतील ओलाव्यावरून परिभाषित केला जातो। जर मातीमध्ये कमी ओलावा असेल तर त्याला काय म्हटलं जातं? कृषी दुष्काळ असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 412, बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे? हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये हा बारसू रिफायनरी प्रकल्प प्रस्थापित आहे। मग हा बारसू रिफायनरी प्रकल्प कशा संदर्भात आहे? तर हा प्रकल्प तेल शुद्धीकरणासंदर्भामध्ये आहे हे लक्षात घ्यायचं आहे। या प्रकल्पामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 3 कंपन्या आहेत। केंद्र सरकारच्या 3 तेल कंपन्या आणि विदेशी म्हणजेच परदेशी 2 कंपन्या यामध्ये यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो। मग परदेशी ज्या 2 कंपन्या आहेत त्यांचा 50% वाटा आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ज्या 3 कंपन्या आहेत त्यांचा 50% वाटा यांच्या भागीदारीमधून हा बारसू रिफायनरी प्रकल्प प्रस्थापित आहे आणि हा प्रकल्प तेल शुद्धीकरणासंदर्भामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 413, महाराष्ट्रातील GI मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती आहे? हा प्रश्न यवतमाळ पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक 1, पैठणी येवला, पर्याय क्रमांक 2, चादरी सोलापूर, पर्याय क्रमांक 3, चप्पल कोल्हापुरी, पर्याय क्रमांक 4, संत्री नागपूर। मग महाराष्ट्रामधील पहिले GI मानांकन मिळालेली वस्तू कोणती आहे? तर ती आहे सोलापूरच्या चादरी। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं
उत्तर आहे। मग GI मानांकन म्हणजे काय, तर भौगोलिक सूचकांक मानांकन। मराठीमध्ये काय म्हटलं जातं याला, भौगोलिक सूचकांक मानांकन असं मराठीमध्ये या GI मानांकनचं नाव आहे। म्हणजेच काय, भौगोलिक संकेत, याला दुसरं नाव काय आहे, भौगोलिक संकेत असं याला म्हटलं जातं। म्हणजेच काय, हे एक विशिष्ट नाव आहे। भौगोलिक संकेत किंवा भौगोलिक सूचकांक मानांकन हे काय आहे, एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आपल्याला म्हणता येईल, जे विशिष्ट भौगोलिक स्थानावरून किंवा त्याच्या मूळ स्थानावरून देण्यात येते। मग महाराष्ट्रामधील सोलापूर हे जे ठिकाण आहे किंवा सोलापूर हा जो जिल्हा आहे, या ठिकाणी चादरी बनवल्या जातात आणि या काय आहेत, त्या ठिकाणच्या भौगोलिक ठिकाणी बनणारी एक वस्तू आहे आणि या वस्तूला मग काय दिलेलं आहे, पहिलं GI मानांकन देण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 414, पौराणिक कथानुसार परशुरामाची भूमी कोणत्या प्रदेशाला संबोधलं जातं। हा प्रश्न बीड पोलीस चालक भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत, कोकण, बालाघाट प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि खानदेश। मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोकण या प्रदेशालाच किंवा कोकण या जो भाग आहे, या कोकणालाच काय म्हटलं जातं, पौराणिक कथानुसार परशुरामाची भूमी असं म्हटलं जातं। मग कोकणाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया। कोकणाला अजून काय काय नावं आहेत, मूषक आहे, आळूक आहे, कुपक आहे आणि अपरांत, ही काय आहेत, कोकणाची प्राचीन नावे आहेत। मग या कोकण हा जो प्रदेश आहे, या कोकण प्रदेशाची किंवा कोकण किनारपट्टीची रुंदी किती आहे, ही रुंदी आहे 52 ते 60 किलोमीटर इतकी कोकण किनारपट्टीची रुंदी आहे। आणि या कोकणाचा उत्तरेकडील जो भाग आहे, या कोकणाचा उत्तरेकडील जो भाग आहे, या उत्तरेकडील भागाला बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे। हा जो उत्तरेकडील भाग आहे, हा कशापासून बनलेला आहे, बेसाल्ट या खडकापासून बनलेला आहे। कोकण किनारपट्टी कशी आहे, ही कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे आणि या कोकणामध्ये एकूण किती बंदरे आहेत, 49 बंदरे आपल्याला पाहायला मिळतात। मग या कोकणाचं जे भौगोलिक क्षेत्रफळ आहे, ते भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे, हे भौगोलिक क्षेत्रफळ आहे 30,394 चौरस किलोमीटर। आणि उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण कसा आहे, अधिक खडकाळ आणि डोंगराळ आहे। कोकणाचा जो हा उत्तर दक्षिण भाग आहे, उत्तर पासून दक्षिण म्हणजे उत्तरेपेक्षा दक्षिण कोकण कसा आहे, आपल्याला अधिक खडकाळ आणि डोंगराळ पाहायला मिळतो। मित्रांनो, या कोकणाची जी सुरुवात आणि शेवट आहे ती कुठून कुठपर्यंत आहे, तर कोकण हा जो भाग आहे, हा आपल्याला दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत पसरलेला पाहायला मिळतो। कुठून कुठेपर्यंत आहे, दमणगंगा ही जी नदी आहे, या दमणगंगा नदीपासून तेरेखोल नदीपर्यंत असल्याचा पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे या कोकणाची जी उत्तर दक्षिण लांबी आहे, उत्तर दक्षिण लांबी ही किती आहे, ही आहे 720 किलोमीटर इतकी आहे। आणि या उत्तर दक्षिण लांबीलाच आपण काय म्हणतो,
महाराष्ट्राची सुद्धा लांबी यातूनच गणतो. म्हणजे हा जो आपला महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राची उत्तरेकडून दक्षिणेकडे जी लांबी आहे ती किती आहे? 720 किलोमीटर इतकी पाहायला मिळते. आणि पूर्व पश्चिम किती आहे? पूर्व पश्चिम आहे 800 किलोमीटर इतकी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 415. काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत वेंगुर्ला, मालवण, चिपळूण आणि राजापूर. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. आणि वेंगुर्ला हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर वेंगुर्ला हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 416. केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? हा सुद्धा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत दोडामार्ग सिंधुदुर्ग, यावल जळगाव, मुक्ताईनगर जळगाव आणि सावंतवाडी सिंधुदुर्ग. मग केळी संशोधन केंद्र कुठे आहे? तर केळी संशोधन केंद्र हे यावल या ठिकाणी आहे. आणि यावल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यावल हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. काजू संशोधन केंद्र कुठे आहे? काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. मग जळगावची काय प्रसिद्ध आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये केळी प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काय आहे? नाशिकमध्ये द्राक्षे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरमध्ये काय आहे? कोल्हापूरमध्ये ऊस प्रसिद्ध आहे. कोकणात काय आहे? कोकणामध्ये आंबे हे पीक आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 417. महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय टिंबटिंब येथे असणार आहे. हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 2 पुणे पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत पंढरपूर, तुळजापूर, आळंदी आणि देहू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचं मुख्यालय असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 418. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न धाराशिव पोलीस चालक शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत गोंदिया, सातारा, ठाणे आणि वर्धा. मग बोर व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प हा वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, हा जो बोर व्याघ्र प्रकल्प आहे हा भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. मित्रांनो, आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प हा बोर व्याघ्र प्रकल्प आहे. आणि हा कुठे आहे? वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रकल्प 2014 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झालेला आहे. वर्धा या ठिकाणचा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा 2014 ला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि या व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्रफळ किती आहे? तर या व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्रफळ हे 138.12 चौरस किलोमीटर इतकं आहे. या व्याघ्र प्रकल्पामध्ये आपल्याला वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर यांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे हे जे व्याघ्र प्रकल्प आहे हा व्याघ्र प्रकल्प आपल्याला वर्धा जिल्हा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये दोन्ही ठिकाणी जॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये बोर नदी आहे. त्याचप्रमाणे ही जी बोर नदी आहे जी वर्धा नदीची काय आहे? उपनदी आहे. या बोर व्याघ्र प्रकल्पामधून बोर नदी वाहते आणि ही वर्धा या नदीची उपनदी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग मित्रांनो, हा जो व्याघ्र प्रकल्प आहे
या व्याघ्र प्रकल्पाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया। व्याघ्र प्रकल्प मध्येच वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा घोषित करण्यात आलं तर 1972 साली वाघ या प्राण्याला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत तर या व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत श्री कैलास सांकला। हे काय आहेत? व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत। महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प मेळघाट हा आहे। आणि मेळघाट कोणत्या जिल्ह्यात आहे तर मेळघाट हा अमरावती या जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मग महाराष्ट्रामध्ये सध्या किती वाघ आहेत तर महाराष्ट्रामध्ये सध्या 312 वाघ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 2005 साली किती वाघ होते? 2005 साली 268 ते 717 इतके वाघ होते। 2010 मध्ये 160 ते 196 दरम्यान, म्हणजे सरासरी किती होती? सरासरी 169 इतकी होती 2010 मध्ये। व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? व्याघ्र गणना ही दर 5 वर्षांनी। व्याघ्र गणना ही दर किती वर्षांनी होते तर व्याघ्र गणना ही दर 4 वर्षांनी केली जाते, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि महाराष्ट्रामधील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट अमरावती। राष्ट्रीय प्राणी वाघाला कधी दर्जा देण्यात आलेला आहे? 1972 ला। व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत? कैलास सांकला। आणि बोर व्याघ्र प्रकल्प हा भारतातील काय आहे? सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 419। महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे म्हणजेच शेकरूचे वैज्ञानिक नाव काय आहे? हा प्रश्न धाराशिव पोलीस चालक भरती 2024 यावर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत राफा इंडिका, बोस टॉरस, ओविस आरिस आणि फेलिस लिओ। मग महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे शेकरू। आणि या शेकरूचं सायंटिफिक किंवा वैज्ञानिक नाव काय आहे? राफा इंडिका असं शेकरू या प्राण्याचं वैज्ञानिक नाव आहे। आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न क्रमांक 420। कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत महाकाव्य लिहिले तर हे रामटेक कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे। हा प्रश्न SRPF पोलीस भरती 2011, नवी मुंबई पोलीस शिपाई भरती 2024 यावर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि नागपूर। मग कवी कालिदास यांनी जो मेघदूत हे काव्य लिहिलेलं आहे हे मेघदूत महाकाव्य रामटेक या ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि रामटेक कोणत्या जिल्ह्यात आहे तर रामटेक हे नागपूर या जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, मेघदूत हे काय आहे तर मेघदूत हे एक संस्कृत खंडकाव्य आहे। काय आहे? संस्कृत खंडकाव्य आहे। आणि यामध्ये काय लिहिलेलं आहे तर यामध्ये एका यक्षाची कथा आहे। मेघदूत म्हणजे काय आहे? एका यक्षाची कथा आहे, जो आपल्याला म्हणजे हा जो यक्ष आहे हा यक्ष आपल्या पत्नीला संदेश देण्यासाठी या मेघाला दूत बनवतो। मेघ म्हणजे काय? नभ। नभ म्हणजेच काय? ढग। आणि या नभ म्हणजे नभ आहेत, ढग आहेत, मेघ आहेत। या मेघाला हा जो यक्ष आहे हा यक्ष काय बनवतो? दूत बनवतो। आणि कशासाठी बनवतो? आपल्या पत्नीला संदेश देण्यासाठी। मेघ हा एक मेघाला दूत बनवणारा कोण आहे? यक्ष आहे। यानुसार या कथेनुसार काय आहे? कुबेरानं एका यक्षाला शाप दिल्यावर तो रामटेक येथे आपल्या पत्नीपासून दूर राहतो। रामटेक हे काय आहे? नागपूर जिल्ह्यातलं एक ठिकाण आहे। आणि या ठिकाणी कुबेराने एका यक्षाला शाप दिल्यानंतर तो रामटेक या ठिकाणी आपल्या पत्नीपासून
दूर राहतो आणि आपल्या पत्नीला संदेश देण्यासाठी एका मेघाला दूत बनवतो। आणि हेच मेघदूत काव्य कोणी लिहिलेलं आहे? कवी कालिदास यांनी लिहिलेलं आहे। तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, मेघदूत काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर काय येईल? कवी कालिदास यांनी मेघदूत हे काव्य लिहिलेलं आहे। मित्रांनो, हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे, या लेक्चरची लिंक आपल्या मित्रांना शेअर करायची आहे। आणि पोलीस भरतीमध्ये हमखास यश मिळवायचं असेल आणि मागील वर्षातील सर्व प्रश्नांची तयारी करून घ्यायची असेल तर फायनल टार्गेट एमपीएससी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।